Hello and welcome all to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचे स्वागत करते. आपण आपल्या आजच्या सेशन मध्ये तुमची जी एक पोएम आहे, होप इज द थिंग विथ फेदर्स, हे खूप छान पोएम आहे. तिचं वाचन करूया आणि समजूया की तिच्यात काय गोष्टी म्हटल्या गेल्या आहेत. चला वाचूया. होप इज द थिंग विथ फेदर्स. तर मुलांनो, या पोएमचं जे टायटल आहे, होप इज द थिंग विथ फेदर्स, हे वाचून तुम्हाला काय वाटतं? सर्वात आधी ह्याचा अर्थ समजूया आपण. होपचा अर्थ काय असतो? होपचा अर्थ असतो आशा. आता आशा इज द थिंग म्हणजे एक वस्तू आहे विथ फेदर्स, पंखांबरोबर. पंख जे असतात ना, होप इज द थिंग विथ फेदर्स म्हणजे होप म्हणजे आशा एक वस्तू आहे ज्याची पंख आहेत. तर पंख कशाला असतात? पंख तर एका पक्षीला असतात. तर ह्यांचं या पोएम मध्ये हे सांगितलंय, होप म्हणजे आशेला एका पक्षीशी जे आहे कंपॅरिझन केला गेला आहे आणि तशाच प्रकारे ही पोएम म्हटली गेली आहे. या पोएमची रचयिता जी आहे ती एमिली डिकिन्सन आहे. फार छान पोएटेस आहेत त्या. पोएम वाचायच्या आधी आपण नेहमीसारखे आपल्या वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस बघूया. हे बघ, सर्वात आधी चिटचॅट येतं आपलं, म्हणजे गप्पा गोष्टी. ह्याच्यामध्ये काही प्रश्नोत्तर आहे, त्यांना पाहूया आपण त्याच्यात काय विचारलं गेलंय. डू यू एव्हर फील नर्वस? म्हणजे काय, तुम्हाला कधी सुद्धा फील नर्वस. नर्वसनेस काय असते? एक आपली फिलिंग असते, एक आपला आभास असतो. सपोज तुम्ही कधी तुम्हाला स्टेजवरती जाऊन काही ऍक्ट करायचंय, काही गाणं म्हणायचंय, डान्स करायचंय, तेव्हा जो फिलिंग येतो तुम्हाला त्याला म्हणतात नर्वसनेस. ठीक आहे. तर ते विचारते की डू यू एव्हर फील नर्वस? असं तुम्हाला कधी नर्वस फील झालं आहे? तर जर झालं असेल, नक्कीच झालं असेल. हर कुणाला कधी ना कधी होतं. जेव्हा मी पहिल्यांदा हा कॅमेरा अशा प्रकारे फेस केला तेव्हा मला सुद्धा नर्वसनेस झाली होती. तर ह्याचं उत्तर काय होईल? येस, आय फील नर्वस ऍट टाइम्स. म्हणजे मला कधी कधी असं नर्वसनेस फील होते. डू यू एव्हर फील रिअली डिप्रेस्ड? डिप्रेशन काय असतं? डिप्रेशन म्हणजे ही फारच नर्वसनेस असो किंवा डिप्रेशन असो, हे चांगल्या गोष्टी नाही. डिप्रेशन तर त्यातनं बिलकुलच चांगलं नाही. डिप्रेशन म्हणजे काय? आपल्याला जेव्हा खूप नकारात्मकता आपल्या आत चालली जाते आणि आपल्याला असं वाटतं की आपण हे नाही करू शकत किंवा आपण कोणत्या कामाची नाही, तर तेव्हा एक फिलिंग असते ज्याला डिप्रेशन म्हणतो आपण. तर आता ह्याच्यात विचारलंय दुसरा प्रश्न की डू यू एव्हर फील रिअली डिप्रेस्ड? तुम्हाला खरोखर असं कधी वाटलंय की तुम्ही डिप्रेस्ड आहात? तर जर असं कधी वाटलं असेल तर तुम्ही येस लिहाल, आणि जर नाही वाटलं तर नो, आय नेव्हर फील डिप्रेस्ड. म्हणजे मला कधीच डिप्रेस्ड वाटलं नाही. जेव्हा डिप्रेशन नाही होत म्हणजे ती चांगली गोष्ट आहे. डिप्रेशन कधी व्हायलाही नको. व्हॉट मेक्स यू नर्वस और डिप्रेस्ड? तुम्हाला काय अशी वस्तू आहे जी नर्वस किंवा डिप्रेस्ड करते? अशा काय सिच्युएशन असू शकतात कोणच्या, किंवा कोणची गोष्ट पाहून तुम्ही नर्वस होऊ शकता. असं काही पण होऊ शकते गोष्ट. तर त्या गोष्टींचा ह्याच्यामध्ये उल्लेख तुम्ही करू शकता की दिस मेक्स मी नर्वस किंवा दॅट मेक्स मी डिप्रेस्ड. अशा प्रकारे तुम्ही ह्याचा आन्सर लिहू शकता. जसं की सपोज मी आहे, मी कधी स्टेजवरती जाते, मला स्टेजचं फार जास्त फिअर आहे, तर मी ह्याच्यात आन्सर मध्ये लिहिणे की व्हॉट मेक्स यू नर्वस. तर वेन एव्हर आय गो टू अ स्टेज देन आय फील नर्वस, दॅट मेक्स मी नर्वस. ठीक आहे. व्हॉट डू यू होप फॉर ऑन दीज ओकेशन्स? अशा वेळेला तुम्ही काय होप करता, म्हणजे काय आशा करता? जेव्हा तुम्हाला नर्वसनेस होते किंवा डिप्रेशन होतं, तर अशा वेळेला तुम्ही काय सोचता, काय आशा करता? की आपली ही जी फिलिंग आहे, आपण हीच आशा करू ना, या ज्या फिलिंग्स आहेत त्या खूप लवकरात लवकर सबसाईड होऊन जाय, दूर चालल्या जाय आपल्याशी, आणि आपण कॉन्फिडेंट होऊन जाऊ खूप जास्त. हॅव यू होप्ड फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट? काय तुम्ही कधी अशा गोष्टीची आशा केली आहे जी तुम्हाला माहिती आहे की ती डिफिकल्ट आहे, कठीण आहे, पण तरी सुद्धा तुम्ही त्याचं आशा केली आहे? तर हो, आपण अशा खूप गोष्टींची आशा करतो आपल्या जीवनामध्ये. सर येस, आय हॅव होप फॉर समथिंग दॅट आय न्यू वॉज डिफिकल्ट बट आय हॅव अचीव्ड इट. म्हणजे की मी ते पाहिलं, मी ते पाहून राहिलो. व्हॉट डू यू हॅव टू डू टू फुलफिल युअर होप्स? तुम्हाला काय करावं लागतं, तुम्ही काय केलं की ज्याच्याने तुमच्या ज्या आशा आहेत त्या पूर्ण होऊन जाईल? त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागतं? आय हॅव टू डू हार्ड वर्क अँड असे खूप सारे चीज आहेत जे आपल्याला करावं लागतं. सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ती हार्डवर्क आहे. आणि आपल्या आशेला पूर्ण करायकरता वी हॅव टू बी पॉझिटिव्ह. वी हॅव टू डू वी हॅव टू बी अ पॉझिटिव्ह ऍटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. तर जीवन प्रती आपल्याला एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवावा लागतो, तेव्हाच आपली आशा बनलेली राहते. आता बघा इथे काय दिलंय, द ओनली रे ऑफ होप म्हणजे आशेची
फक्त एक किरण. आता हे काय असेल, हे काहीतरी एक्सरसाइज आहे, पाहूया. डिवाइड द क्लास इंटू ग्रुप्स ऑफ 4 to 6, म्हणजे की 4 ते 6 तुम्ही विद्यार्थ्यांचा गट करा. ईच ग्रुप सिलेक्ट्स फॉर इटसेल्फ वन ऑफ द डिफिकल्ट सिच्युएशन्स लिस्टेड बिलो. आणि प्रत्येक गट जे आहे इथे काही सिच्युएशन्स दिलेले आहेत, त्यांना जे आहे प्रत्येक गट जे आहे ते आपल्या हिशोबे एक एक सिच्युएशन घेईल. दे इमॅजिन देमसेल्व्स टू बी इन दॅट सिच्युएशन. आणि प्रत्येक गट असं इमॅजिन करेल, असं सोचेल की ते त्या सिच्युएशन मध्ये आहे. अँड कॅरी ऑन विथ द रेस्ट ऑफ द ऍक्टिव्हिटी. आणि त्यानंतर जी ऍक्टिव्हिटी दिली आहे ती ते करेल. काय सिच्युएशन आहे चला बघूया. पहिली सिच्युएशन बघा. अ ग्रुप ऑफ पॅसेंजर्स आर मरून्ड ऑन अन आयलँड इन द मिडल ऑफ द ओशन. म्हणजे काय, एक पॅसेंजर्स, एक यात्रेकरूंचा एक ग्रुप आहे, तो जो आहे मरून्ड ऑन अन आयलँड. आता आयलँड काय असतं बघा. आयलँड हे पहा दिलेलं आहे, मरून्ड ऑन अन आयलँड, हे आयलँड असतं. म्हणजे चारीकडे पाणीच पाणी आणि मध्ये काय आहे ते एक आयलँड आहे, म्हणजे एक टापू, आपण एक द्वीप म्हणतो ज्याला. तर अशा प्रकारच्या इथे एक जो यात्रेकरूंचा एक ग्रुप आहे तो तिथे फसून गेलेला आहे, मिडल ऑफ द ओशन. महासमुद्राच्या मध्ये एक आयलँड आहे, तिथे फसलेला आहे. दुसरं काय आहे. अ ग्रुप ऑफ पिलिग्रिम्स ट्रॅव्हलिंग ऑन फूट हॅव लॉस्ट देअर वे इन अ थिक जंगल. म्हणजे की एक पिलिग्रिम्स, म्हणजे पिलिग्रिम्स कोण असतात, जे साधू संत किंवा असे असतात धार्मिक जे असतात जे, तर त्यांचा एक ग्रुप आहे तो इथे जंगलात हरवून गेलेला आहे कुठेतरी. तिथे ते लोक पायी जात होते कुठेतरी आणि ते हरवून गेलेले आहेत. तर ही दुसरी सिच्युएशन झाली. पहिल्यात लिहिले मरून्ड ऑन अन आयलँड, म्हणजे इथे एकटे राहून गेले. लॉस्ट इन अ फॉरेस्ट, की जंगलात जे आहे हरवून गेले. आणि तिसरं काय आहे. अ टीम ऑफ प्लेयर्स फ्रॉम एन ऑफिस have got down at the wrong place on a highway at night. It is a lonely spot. म्हणजे एक प्लेयर्सचा, खिलाडी लोकांचा एक ग्रुप आहे, टीम आहे तो. ते कुठे जात होते ऑफिसहून आणि चुकीच्या ठिकाणी ते लोक उतरून गेले एका हायवेवरती. हे पाहिजे तुम्हाला दिसतंय ना, हायवेचं चित्र आहे. तर हायवेवरती उतरून गेले रात्रीच्या वेळेस आणि एकदम लोनली स्पॉट, म्हणजे तिथे कोणीच नाहीये दूर दूर पर्यंत. आता अशा प्रकारे जर सपोज करा तुम्ही जर अशा कोणत्या ह्याच्यात सिच्युएशन मध्ये राहिले, तर मग काय कराले अशा वेळेस. तुमच्याजवळ सपोज करा, आता आजकाल तर फोन वगैरेची सुविधा आहे खूप जास्त, तरी सपोज करा की नेटवर्कच नाहीये, तर मग काय कराले. मग काय करायचं, प्रेझेंटेशन तयार करायचं. बघा प्रश्न दिलेत का इथे. डिस्क्राईब युअर सराउंडिंग्स इन 4 to 5 सेंटेन्सेस. सराउंडिंग्स म्हणजे तुमच्या चारीकडे बघून तुम्ही असं एक कल्पना करा की तुमच्या चारीकडे तुम्हाला काय दिसतंय आणि मग त्याला डिस्क्राईब करा. लाईक की माझ्या चारीकडे अशी अशी वस्तू आहे. आय कॅन सी, जंगलमध्ये आहे सपोज तुम्ही, आय कॅन सी एव्हरीवेअर ट्रीज अँड वाईल्ड अॅनिमल्स अराउंड मी. अशा प्रकारे तुम्ही जे आहे सेंटेन्सेस लिहा. मग राईट द रिएक्शन्स ऑफ युअर कंपॅनियन्स युझिंग एक्सक्लेमेशन्स. एक्सक्लेमेटरी तुम्हाला सेंटेन्सेस माहिती आहे, तर त्याचा युज करून असे सेंटेन्सेस लिहा की हाऊ फिअरफुल इट इज. अशा प्रकारचे सेंटेन्सेस 4-5 बनवा. मग युझिंग युअर इमॅजिनेशन राईट व्हॉट इज द ओनली रे ऑफ होप फॉर यू. आपली इमॅजिनेशन, आपली स्वतःची कल्पना शक्तीचा युज करून तुम्ही सांगा की तुमच्याकरता फक्त एक आशेची किरण कोणची राहिली अशा वेळेला. जर अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये तुम्ही सपोज फसून गेले तर तुमच्याकरता काय राहिले. आणि नेक्स्ट डे 2 मेंबर्स ऑफ युअर ग्रुप आर गोइंग आउट टू ट्राय टू गेट हेल्प. तुमच्या ग्रुपमध्ये खूप सारे मेंबर्स आहेत, त्यातनं 2 मेंबर सपोज बाहेर पडले, कुठे दूर निघाले पाहाय करता की कुठे काही आपल्याला हेल्प मिळते का, मदत मिळते का. दे कॅन टेक एनी 5 थिंग्स विथ देम. तर ते कोणत्याही 5 वस्तू आपल्या बरोबर घेऊ शकतात. राईट व्हॉट दे चूज अँड बाय दे चूज इट. तर सपोज करा की ते काय चूज करतील. अशा प्रकारचे जर एकट्या जागी, सुनसान जागी, कोणी दूर दूरपर्यंत नाहीये, तर काय चूज कराले. सपोज मी राहीन तर मी सपोज टॉर्च चूज करेने, किंवा एक दंडा यूज करणे. एक दंडा आपल्याजवळ असला पाहिजे. सपोज काही आपल्याजवळ जानवर वगैरे येऊन गेलं तर कोणचं. तर अशा प्रकारच्या 5 वस्तू तुम्ही काय काय चूज कराले आपल्या बरोबर. तर हे अशा प्रकारची एक्सरसाइज आहे, ही तुम्ही जरूर नक्की करा. आपल्या प्रकारे लिहायचा प्रॅक्टिस करा की कसं त्यांना लिहिलं जाईल. तर हे बघा इथे दिला आहे फ्यू सजेशन्स आर टॉर्च, विसिल. विसिल म्हणजे काय, शिट्टी असते ना आपण ते जे तोंडाने वाजवायवाली. फूड पॅकेट्स, खायचे काही पॅकेट, बॉटल ऑफ वॉटर, प्लास्टिक पेपर बॅग्स, न्यूजपेपर, नाईफ, रोप, मॅच बॉक्स. नाईफ म्हणजे काय, चाकू. रोप म्हणजे रस्सी. मॅच बॉक्स, नीडल म्हणजे सुई आणि धागा. मोबाईल फोन, स्टिक, पीस ऑफ क्लोथ बास्केट.
तर तुम्ही ह्याच्यात आपलं जास्तीत जास्त इमॅजिनेशनचा यूज करून ह्याच्यात तुम्ही लिहू शकता की सराउंडिंग मध्ये तुमच्या काय काय आहे आणि कसं त्याला व्यक्त करायचंय. हे व्यक्त करायची ही एक्सरसाइज अशा प्रकारे ही आहे. मुलांना इंग्लिशमध्ये ऍडजेक्टिव्ह असतात. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण. विशेषण मध्ये असतात डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन म्हणजे काय असतात, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह या 3 डिग्रीज असतात. त्याच्याशीच रिलेटेड ही जी आपली एक्सरसाइज आहे इंग्लिश वर्कशॉप मधली एक्सरसाइज नंबर 3 ती त्याशीच रिलेटेड आहे. ती आज आपण बघूया. रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. तर ह्याच्यात काय एक्झाम्पल मध्ये दिलंय स्वीट, स्वीटेस्ट, स्वीटेस्ट. तर हे बेसिकली काय आहे, ऍडजेक्टिव्ह आणि त्याच्यामध्ये जे आहे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. तर स्वीट हे काय झालं पॉझिटिव्ह, स्वीटर हे कंपॅरेटिव्ह आणि स्वीटेस्ट हे जे आहे हे झालं सुपरलेटिव्ह. तर हे 3 आहेत. अशाच प्रकारे आपल्याला आणि जे आहे ते फिल करायचे आहेत. हे जे आहे बिलकुल सिंपल जे आहेत. ह्याच्यात तुम्ही काय कराल, जो ऍडजेक्टिव्ह आहे त्याच्यात ER आणि EST लावून सिम्पली ते बनून जाईल. अशा प्रकारचे हे जे तुमचे क्वेश्चन्स आहेत हे एक्झाम्स मध्ये येतात. म्हणून यांना नीट प्रकारे समजा. जसं आहे स्वीट, मग झालं फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, स्लो, स्लोअर, स्लोएस्ट, हाय, हायर, हायेस्ट, लो, लोअर, लोएस्ट, ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. तर ह्याच्यामध्ये होऊ शकतं की तुम्हाला एक कोणतं दिलेलं आहे. हे जे इतके ब्लँक्स दिसतात हे तुम्हाला हे अंडरलाईन वाले, तर हे ब्लँक्स आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण हे भरलंय, ह्याला असं समजा. तर हे फास्ट, फास्टर दिलंय, फास्टेस्ट नाही दिलंय. तर आपण इथे फास्टेस्ट लिहिलं, स्लोएस्ट लिहिलं, तर कोणतंही जे ब्लँक रिकामं दिसेल तिथे तुम्हाला लिहावं लागेल. ह्याच्यात आपण काय केलंय, ER आणि EST नुसतं एवढंच आपण लिहिलेलं आहे. नेक्स्ट बघा, ब्राईट, ब्राईटर, ब्राईटेस्ट, वॉर्म, वॉर्मर, वॉर्मेस्ट, कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. नेक्स्ट आहे एक्झाम्पल स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट. आता ह्याच्यामध्ये काय झालं, स्ट्रेंजच्या स्पेलिंग मध्ये अगोदरच आपल्या ई लागलेला आहे. तर आपण ह्याच्यात काय केलं, नुसतं R आणि ST लावलंय एंड मध्ये. अशाच प्रकारचे आता जितकेही आपले वर्ड्स येतील त्याच्यामध्ये लास्ट मध्ये ई असेल, तर आपण ह्याच्यात डबल ई नाही करू कधीच. ई एंड मध्ये आहे तर आपण नुसतं R आणि ST लावू. हा, ब्रेव, ब्रेवची स्पेलिंग पहा. आता ब्रेवर मध्ये आपण नुसतं R लावलं आणि ब्रेवेस्ट मध्ये ST लावलं. अशा प्रकारे फाईन, फायनर, फायनेस्ट, सिम्पल, सिम्पलर, सिम्पलेस्ट, लार्ज, लार्जर, लार्जेस्ट आणि क्लोज, क्लोजर, क्लोजेस्ट, वाईज, वाईजर, वाईजेस्ट. तर हे तुम्हाला फरक कळला असेल की एक मध्ये आपण ER EST लावलं, एक मध्ये आपण ई लागलेलं होतं तर आपण R आणि ST लावलं. नेक्स्ट आहे बघा एक्झाम्पल मध्ये प्रेटी, प्रेटियर, प्रेटिएस्ट. ह्याच्यामध्ये लास्ट मध्ये जेव्हा वाय असतं, एंडचा जो अक्षर आहे तो वाय आहे, तर त्याच्या जागी आय येऊन जातं आणि मग ER EST लागतं. सगळीकडे बघा वायच्या जागी आय येऊन गेलं आणि मी ER EST. नोट द चेंजेस इन द लास्ट लेटर. द लास्ट लेटर मध्ये चेंज अशा प्रकारे आपण पाहतोय. नेस्टी, नेस्टियर, नेस्टिएस्ट, हंग्री, हंग्रियर, हंग्रिएस्ट, अँग्री, अँग्रियर, अँग्रिएस्ट, नॉटी, नॉटियर, नॉटिएस्ट. तर सगळ्यांमध्येच तुम्ही बघता आहे की वायच्या जागी काय येऊन गेलंय, आय येऊन गेलंय आणि मग ER EST जसं होतं तसंच लागतंय. अशा प्रकारे आपण जे आहे आज डिग्रीज ऑफ कंपॅरिझन बघितलं. आता बघा, वी कॅन रिलेट मेनी ऑफ आवर फीलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस टू इव्हेंट्स ऑर थिंग्स इन नेचर. आपण आपले फिलिंग्स जे आहे, आपले जे अनुभव आहेत त्यांना नेचर, निसर्गाशी आपण काहीदा आपण कम्पेअर करतो त्यांना, ठीक आहे ना, काहीदा त्याला रिलेट करतो. विच ऑफ आवर फिलिंग्स और एक्सपिरियन्सेस कॅन वी रिलेट टू द फॉलोइंग. तर आपण असे कोणते आपले फिलिंग्स आहे, अनुभव आहेत जिला आपण रिलेट करू शकतो या सगळ्या वस्तूंपासून. कोणत्या वस्तू आहेत त्या, पहिली बघा डार्कनेस. डार्कनेस असते, जो अंधार असतो त्याला काय आपण मानतो, इव्हिल साईन, म्हणजे की आपण त्याला खराब गोष्टाची त्याला रिलेट करतो. डार्कनेस म्हणजे म्हणतात ना की संध्याकाळच्या वेळेस अंधार नका करू, दिवे लावून ठेवत, आपण अंधाराला कशाची, खराब चीज, इव्हिल साईन. अ स्टॉर्म, डिफिकल्टीज. स्टॉर्म म्हणजे काय, कोणता खूप मोठा तुफान आला तर ते म्हणजे काय, डिफिकल्टीज, आपल्यावरती कोणची आपदा आली. सनराइज, सूर्य उगतोय तर त्याला आपण कशाशी रिलेट करतो, बिगिनिंग म्हणजे सुरुवात होतीये, प्रोग्रेस, ग्रोथ, चांगल्याशी आपण त्याला करतो. अ लाईट शावर, द प्लेजर. लाईट शावर म्हणजे हलकासा जो पाऊस पडतो तर त्याला प्लेजर म्हणजे आनंद. अशाच प्रकारे आणि बघा सनशाईन आहे तर हॅपीनेस. सनशाईन म्हणजे सूर्य अगदी छान उगलेला आहे तर ते म्हणजे प्रसन्नता. अर्थक्वेक, जे भूकंप येतो, अ सडन व्हायलेंट डॅमेज म्हणजे एकदम से जो कोणता डॅमेज झाला, खराब झालं त्याला म्हणतात. अ रेनबो, अनएक्सपेक्टेड जॉय. रेनबो काय असतं, इंद्रधनुष म्हणजे अचानक से येतो, आपल्याला अचानकच दिसतो, तर अनएक्सपेक्टेड, आपण ज्याची एक्सपेक्टेशन नाही करतो, कल्पना नाही करत, अशी प्रसन्नता. डॉन, बिगिनिंग ऑफ समथिंग. डॉन म्हणजे काय, कोणती वस्तू सुरू होतीये. डार्क क्लाउड्स,
म्हणजे एकदम काळे घने जे वादळ असतात, सॅड और डिफिकल्ट सिच्युएशन, आपल्यावरती कधी कोणची विपत्ती येतात तर त्याच्याशी आपण त्याला रिलेट करतो. डस्क म्हणजे इव्हनिंग, संध्याकाळच्या वेळ, ऑलमोस्ट द एंड ऑफ समथिंग म्हणजे कोणची गोष्ट संपते त्याच्याशी आपण डस्कला रिलेट करतो. अ पीकॉक म्हणजे मोर, प्लेझंट फिलिंग म्हणजे चांगली फिलिंग, आपल्याला छान वाटतं. आणि फ्लड म्हणजे जी बाढ असते, अ लॉट ऑफ डिफिकल्टीज आणि डॅमेजेस म्हणजे की खूप साऱ्या परेशान्या येतात ते किंवा काही नुकसान झालंय तर त्याशी फ्लडला आपण रिलेट करतो. तर अशा प्रकारे आज आपण बेसिकली वॉर्मिंग अप एक्सरसाइज पाहिले, प्रश्नोत्तर पाहिले आणि की कोणत्या सिच्युएशन मध्ये जर आपण राहिलो तर तिथे काय करू शकतो, काय केलं पाहिजे आपल्याला. आणि अशाच प्रकारे ऍडजेक्टिव्ह जे आपण आज पाहिले ते फारच जरुरी आहे. ते तुम्ही परत पहा, वाचा, त्यांना समजायचा प्रयत्न करा, लर्न करा त्यांना. आणि जे बाकीचे हे जितके एक्सरसाइज आहेत या सगळ्या तुमच्या परीक्षेशी संबंधित आहेत, त्यांना पडत राहा. आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.